सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। काल गुढीपाडवा झाला। गुढीपाडव्याच्या उशिरापण हिंदू नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे नेते संपर्क मंत्री ज्यांनी एक चैतन्य सुरुवातीपासून निर्माण ठेवलं आणि आपण बघितलं की आज एका उंचीवर शिवसैनिकांचा उत्साह आणि एकंदरीत शिवसेनेचा माध्यमातून जनमताशी एक रूप होऊन आज या ठिकाणी उत्साह संचारायला दिसतोय। त्यामागचे प्रमुख संपर्क मंत्री असलेले आमचे संजय सावंत साहेब, आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सगळ्यांना नामोल्लेख करणं गरजेचं आहे। उपस्थित पत्रकार, आपले प्रिंट डिजिटल मीडियातले सर्व हा परिवार। पत्रकार परिषदेच्या मागचा जो आज हेतू आहे ते दोन मुद्द्यावर आपण मूळ पत्रकार परिषद या ठिकाणी घेतोय। नंबर एक की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ज्या विविध कार्यकारी सोसायटी ज्याला विकास हो आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला गाव पातळीपर्यंत थेट कर्ज पुरवठा देऊन त्याला त्या ठिकाणी ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्याचं काम जे केलं जातं त्या विचाराला कीळ पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी होतंय। आणि म्हणून शिवसेना ची भूमिका या संदर्भामध्ये काय आहे, शेतकऱ्यांच्या आणि त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांच्या आणि त्या सभासदांची एकंदरीत व्यथा काय आहे। काल आम्ही दिवसभर अनेक सोसायटीच्या भेटीगाठी घेऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी, काल निवेदनं आले, फोन आले आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जे काही DDR कलेक्टर आणि त्या संबंधित व्यवस्थेला जे काही त्या ठिकाणी अर्ज अपील केले ते आपल्या माध्यमातून परिचयामध्ये सांगतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 876 विविध कार्यकारी सोसायटीपैकी 291 विविध कार्यकारी सोसायटीला 50 लाखाच्या वर अनिष्ट तफावतमध्ये, म्हणजे त्या सोसायटीचं काही अनुत्पादक कर्ज आणि त्या ठिकाणी तफावत असल्या कारणाने त्यांच्या माध्यमातून कर्ज वितरण होणार नाही असा निर्णय घेतला आणि जवळजवळ 21,000 शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या या कर्जाच्या यंत्रणेच्या मूळ विकासाच्या बाहेर जाऊन बँकेकडे जाण्याची वेळ त्या ठिकाणी येते। सोबत 291 सोसायटीचे सचिव की ज्यांनी आतापर्यंत बँकेची वसुली या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन व्यवहार करून ही व्यवस्था बळकट केली। नवे तर एका प्रकारे शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जाच्या बँकेची जोडून त्याला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आपण बघतोय की या सोसायटीच्या सचिवांवर देखील उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली। आणि म्हणून आज शिवसेना म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे की एका बाजूला केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याचं स्थापना केली जाते असं दाखवलं जातं, दुसऱ्या बाजूला विकेंद्रीकरण झालं पाहिजे संस्थेचं आणि शेतकऱ्याला कर्जाच्या कक्षेमध्ये आणून तो थकीत असेल तर त्याला सेटल कसं करता येईल त्याचे इन्स्टॉलमेंट। शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे, सचिव वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि बँकिंग सिस्टीम जी आहे, बँकेची अकाउंटिंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये पण मोठा बदल करण्याची गरज आहे। आणि दुर्दैवाने शेतकऱ्यांची मुलं म्हणून घेणारे बँकेवर जे लोकप्रतिनिधी गेले, माझा गिरीश महाजनांना सवाल आहे की आपण किती मीटिंगला गेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या, मागच्या काळात आपण संचालक होतात, यावेळेस तर लोकांनी नाकारलं जामनेरमधून, परंतु आपण किती बैठकीला गेलात, आपण जिल्ह्याचे प्रमुख नेते आहात, आपल्याकडनं अपेक्षा आहात, आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे जवळचे मंत्री आहात, त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना अपेक्षा आहे की आपण या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी न्याय द्याल। पण दुर्दैव असं की संचालक असताना तुरळक एखादी मिटिंगला गेले असतील तर गेले असतील, पण किमान ठीक आहे जा नका जाऊ, सरकार तुमचं आहे, मंत्री तुम्ही आहात, किमान या व्यवस्थेकडे लक्ष तर द्या, जबाबदार तुम्ही द्या, सत्तेत तुम्ही आहे, तोडाफोड करून तुम्ही बँक ताब्यात घेतली, मग याला कोण जबाबदार। आणि म्हणून आज बँकेचं ज्या पद्धतीने विविध कार्यकारी सोसायटी जर 1 लाख रुपये कर्ज शेतकऱ्याला दिलं, उदाहरण तुम्हाला सांगतो, 1 लाख आणि व्याज विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्याकडनं घेते आणि ते घेतल्यानंतर बँकेला जमा केल्यावर बँक मात्र ते फक्त व्याजामध्ये जमा करते आणि परिणाम स्वरूप एका बाजूला सोसायटीकडे कर्ज आणि व्याज घेतलं अकाउंटला दिसतं, साधं गणित तुम्हाला सांगतो हे सगळ्यांना समजेल, आणि दुसऱ्या बाजूला बँक मात्र फक्त व्याजात जमा करत जाते
आणि परिणाम स्वरूप मग बाकी त्या ठिकाणी होत दिसते आणि मग याला नाव त्यांनी या तफावतीला नाव दिलं अनिष्ट तफावत. आणि ज्या विविध कार्यकारी सोसायटी जो ग्राम शेतकऱ्यांचा आत्मा समजला जातो, ज्याचं नाव यांना समजून सांगितलं पाहिजे. याचा अर्थ काय? विविध कार्यकारी सोसायटी. द नेम इट सेल्फ इंडिकेट्स इट्स मिनिंग. विविध कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सोसायटी. पण दुर्दैवाने याला पर्याय आहे ना. आम्ही राजकारण फक्त करत नाही, आम्ही आरोप करत नाही, आम्ही वास्तवावर बोलतोय. शिवसेना जे सत्य आहे, ज्याला पर्याय, आम्ही पर्याय घेऊन आलोय. आम्ही आरोप नाही करत, याला पर्याय आहे. विविध कार्यकारी सोसायटीसाठी कर्ज घेणे, कर्ज देणे याच्या पलीकडे जर एक कार्यशाळा सन्माननीय या सहकार्यातल्या धुरींदर किंवा नेते समजून घेणाऱ्यांनी घेतल्या असेल ना, तर त्यांना सॅल्यूट करेल मी. यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. यांना मग आपल्याला वेगवेगळे स्रोत उत्पन्नाचे कसे तयार करता येतील, सचिवांच्या माध्यमातून काटकसरीचं धोरण कसं करता येईल, मग त्या ठिकाणी या संस्थेचं भाग भांडवल आपण जे म्हणतो शेअर कॅपिटल, म्हणजे कर्ज देताना जसं आपल्याला कल्पना आहे पतसंस्था, बँक किंवा सोसायटी भाग भांडवल त्या ठिकाणी कट करते शेअर कॅपिटल. या संस्थेचं जवळजवळ 13.5 कोटी रुपयाचं भाग भांडवल जिल्हा बँकेने जमा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचे 13.5 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. 21,000 शेतकरी असे आहेत. 291 सचिव आमचे त्यामध्ये आहेत. म्हणजे याला तुम्ही व्यवस्था, याला तुम्ही पर्याय काढत नाहीये, याला तुम्ही सोल्युशन घेऊन त्याकडे जात नाहीये. आणि काल काहीतरी सांगितलं की आम्ही आता 2 PDC घेणार नाही, ड पत्र घेणार नाही. म्हणजे मला शेतकऱ्यांच्या पण लक्षामध्ये आणून द्यायचंय की हे आधुनिक इंग्रज हे खरोखर शेतकऱ्यांची मुलं आहे का, यांची DNA टेस्ट करण्याची वेळ आलेली आहे. जर शेतकऱ्यांची मुलं आहेत तर विविध कार्यकारी सोसायटीच्या 291 संस्थांचे असलेले 5.5 कोटी जे काही भागभांडवल आपल्याकडे, उरलेलं भागभांडवल त्यांना सॉफ्ट लोन देता येईल का बिना व्याजाचं? त्या संस्था आपल्याला उभा करता येईल का? एका बाजूला सहकारचे समृद्धी तक जिल्ह्यामध्ये 3-3 लाख रुपये केंद्र सरकारकडनं यांना संगणकीकरणासाठी पैसे येत आहेत, बळकटीकरणासाठी पैसे येत आहेत. म्हणजे अमित शहा म्हणतात संस्था बळकट करा आणि आमचे जिल्हा बँक आणि आमच्या जिल्ह्याचे भाजपाचे नेते म्हणतात संस्था बंद करा. हे वास्तव आता शेतकऱ्यांना समजलं आहे की शेतकऱ्यांचं हिताचं कोण त्या ठिकाणी पावलं टाकतायत. आणि माझं आव्हान आहे की खुली चर्चा करा, खुल्या बैठका घ्या, सूचना घ्या. या संस्थांच्या बळकटीसाठी पर्याय आहे ना. सॉफ्ट लोन द्या, भाग भांडवल जमा करा आणि सोसायटीच्या माध्यमातून त्यांना इतर उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा आणि यांना आपल्या मूळ सहकाराच्या प्रवाहात कसा आणता येईल तो प्रयत्न करा. पण याला हरताळ फासत दुर्दैवाने या ठिकाणी केले. अजून मी एक गंभीर इशारा देऊ इच्छितो. त्यांचं जे काही 40-45-48% NP असेल त्याच्यावर मॅनेजमेंटचा राईट्स आहे, शेतकरी उत्तरदायित्व आहेत त्या ठिकाणी. पण जर मी खोलात गेलो, कोणी कर्ज घेतलं, कोणत्या संचालकाने घेतलं, शेती आणि शेतकऱ्याच्या पलीकडे कोणी कोणी कर्ज घेतलं, तर पळता होई थोडी होईल. माझी या मॅनेजमेंटला आणि शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्यांना माझी सूचना वजा इशारा आहे की तात्काळ आपण या 291 सोसायटीच्या संदर्भामध्ये बैठक घेऊन मॅनेजमेंटच्या सगळ्या संचालकांनी देखील गांभीर्याने घ्या. सहकारातले धुरींदर आपण समजून घेतात. उद्या शेतकरी तुम्हाला दारामध्ये उभं करणार नाही, गावागावात फिरू देणार नाही, कारण की सोसायट्या बंद करतायत, टाळं लावतायत. त्याच्यात तुम्ही सुरळीत कर्ज घेणारे किती आहेत, थकबाकीदार किती आहेत. म्हणजे असं कुठलंही धोरण किंवा त्याला कुठलंही आपण ज्याला म्हणतो सोल्युशन न घेता डायरेक्टली बँक कर्ज देईल, सोसायट्या बाजूला, गट सचिव बाजूला, 21,000 शेतकरी बाजूला. आणि मग त्यांनी आता तालुक्याच्या ठिकाणी यायचं, भाडं थोडं खर्च करायचं, कागदपत्र करायचे, डॉक्युमेंटेशन करायचे. हा सचिव त्याला कुठलाही खर्च न करता तो गाव पातळीवर डॉक्युमेंटेशन करतो. तुम्ही लक्षात घ्या, आपण आज शेतकऱ्याची मुलं आहोत, आपण ग्रामीण भागातली मुलं आहोत. एखाद्या बँकेत जर गेलो ना आपण, अर्ज, डॉक्युमेंटेशन, अफिडेव्हिट, बॉन्ड, डॉक्युमेंटेशन, मॉर्गेज, या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या गाव पातळीवर सचिव करतो. गाव पातळीवर त्याला व्यवस्था निर्माण होते. म्हणजे एका बाजूला विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं सांगतात आणि आता उलट विकेंद्रीकरणाच्या ऐवजी हे एकत्रीकरण करतात, म्हणजे डिसेंट्रलाइज सेंट्रलाइज करतायत. त्यामुळे या संदर्भात आमचा राजकारणाच्या अँगलने आरोप नाहीये, शेतकऱ्यांच्या हितानं आमचं बोलणं आहे. जर त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये काही संवेदना असतील, 21,000 शेतकरी, 350-300 जवळजवळ सचिव यांच्या संदर्भामध्ये भावना असतील तर पुढे या ना. नुसतं आरोप करून काय, ह्याच्यात गट सचिव जबाबदार आहे. अरे ते गट सचिव, त्याला पगार नाहीये. 1-2 वर्ष झाले सहकाराच्या कायद्याची अमेंडमेंट झाली, सोसायटीने पगार करायचे, पण सोसायटीला उत्पन्न तर आलं पाहिजे. तुम्ही एका बाजूला कर्ज वितरण बंद करणार, कसं व्हायचं? आणि मग या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं वरच्यावर
कोणीतरी एमडी सांगतो आणि संचालक ऐकतात, अरे कोणीतरी अधिकारी सांगतो आणि आपण ऐकतात. थोडं आपल्या पण जनाचा तर मनाचा विचार केला पाहिजे. आपल्याला पण संचालक म्हणून निवडून दिलं, आपल्याला पण कळतं खरं काय खोटं काय, योग्य काय अयोग्य काय. आणि या संदर्भामध्ये इशारा आहे की जर आपण वेळेत जर पावलं टाकली नाही तर आम्ही वेळप्रसंगी जिल्हा बँकेवर शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना घेऊन पुढच्या त्या ठिकाणी आंदोलनाची लढाई त्या ठिकाणी लढू. नंबर 1. नंबर 2 की आपल्याला कल्पना आहे, दुसरा विषय जो आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये सातत्याने गेल्या 5 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक आंदोलन म्हणता येईल, एक जन आंदोलन म्हणता येईल. आणि त्याचा फायदा असा झाला आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1150 कोटी रुपयाचा पीक विमा आपण त्या ठिकाणी कापूस, लिंबू, त्या ठिकाणी असलेल्या केळी आणि इतर पिकांना तूर, उडीद, मूग या सगळ्यांना आपण मिळवून दिलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये एक अत्यंत गंभीर बाब, ज्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजना त्या ठिकाणी होती, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या 10,619 केळी उत्पादक की जो आपल्या पोटाला कधी खात नाही पण शेतीला देतो, आपल्या मुलांना खाऊ घालत नाही पण त्या ठिकाणी केळीला देतो. आणि असा 10,619 केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये इथे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष या नात्यानं भाग पाडलं की आपण पुरावे घ्या, जर त्यांनी लागवड केली आहे का नाही तुमच्या त्या ठिकाणी एव्हिडन्स घ्या, खात्री करा. आम्ही म्हणत नाही खोट्या शेतकऱ्याला द्या. आणि एका बाजूला जिल्हाधिकारी समिती ते जवळजवळ असलेल्या 6,700 शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवते की यांनी खरोखर लागवड केली आहे याची खात्री झाली आहे. आणि एक दुसऱ्या बाजूला या राज्याचे सचिव 10,619 शेतकऱ्यांच्या जो शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला होता तो हप्ता शेतकऱ्यांनी भरलेला शेतकऱ्यांना दिला असता तो वेगळा आहे. शेतकऱ्यांना कधी म्हणजे सरकारकडे जमा करा म्हणे, सरकारकडे जमा करून घेतला. माझी तारीख आहे 22/11/23 रोजी या ठिकाणी जी क्षेत्र लागवड नाही म्हणून जी सचिवांनी आदेश काढला आहे त्या 10,619 शेतकऱ्यांच्या कष्टाच्या प्रीमियमचा पैसा शासनाने जमा करून घेतला. आणि परिणाम स्वरूप काय झालं, मग आता एका बाजूला जिल्हाधिकारी समितीने सांगितलं की यांना लागवड म्हणून विमा द्या, आपल्या पण लक्षामध्ये येईल. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रीमियमच सरकारने जमा करून टाकला. म्हणजे कंपनीचा प्रीमियम जो होता जमा केलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीने तो सरकारने जमा करून टाकला. म्हणजे सरकार देखील आता टाळूवरचं लोणी खातंय काय, उलट त्याला ताकद द्यायची दूर आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या प्रीमियमचा हप्ता जमा करताना जनाची तर मनाची लाज वाटली पाहिजे की शेतकऱ्याचे पैसे किमान हे वेगळ्या अकाउंटला राहू दे, आपण धोरण ठरवू काय. आणि मग त्याला राज्याचा हप्ता नाही मिळाला, त्याला परिणाम स्वरूप केंद्राचा हप्ता मिळू शकत नाही. आणि अशा 10,619 शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हक्काचं त्याचं कवच डावलण्याचं काम त्या ठिकाणी होते. काय करतायत मंत्री गिरीश महाजन साहेब, काल आपण वादळ आलं म्हणून गेलात, आपल्याला माहित तरी आहेत का 48 तासाच्या आत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विम्याला कंपनीला अर्ज करून त्याला वाऱ्याच्या किंवा त्या ठिकाणी कमी तापमान जास्त तापमान जे काही ट्रिगर आहे त्या ठिकाणी केलं पाहिजे. आपण शेतकऱ्यांना सरळ सांगू पण शकत नाही. मला असं वाटतं ही खंत आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण गांभीर्याने केवळ शर्ट पॅन्ट इन करून समुद्राच्या हवा मध्ये आपण आता काळ्या मातीच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचे दुःख आपल्याला माहित नाहीये. तूर, उडीद, मूग, चवळी ठेवली तर आपल्याला डाळ कोणती ओळखू येणार नाही. शेतकऱ्याची मुलं म्हणून घेणार आहे, लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून शिवसेना ही शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीने हलगर्जीपणा जर कोणी करत असेल तर तो खपवून घेणार नाही. आणि म्हणून आज जवळजवळ 378 कोटी रुपये पहिले 10,619 शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ता जमा करून घेतला म्हणून ते बाजूला जात आहेत. आणि दुसरा 11,300 शेतकरी की ज्याचं क्षेत्र कमी जास्त होतं, म्हणजे याच महाशयांनी बैठक घेतली की आमचा सरकारवर विश्वास नाही, ई-पीक ॲपवर विश्वास नाही. मग कशाला आणलं ॲप, ते तो डेटा नाही. कृषी विभागाने जे जमा केलेले शेतकरी नाही क्षेत्र त्याच्यावर विश्वास नाही. शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला आमचं एवढं क्षेत्र, त्याच्या शेतकऱ्यावर पण विश्वास नाही, सरकारवर पण विश्वास नाही. यांनी सांगितलं की सॅटेलाइट इमेज करा, नवीन संस्था करा. आणि त्या संस्थेने जेव्हा क्षेत्र कमी जास्त केलं, ठीक आहे, जे काही क्षेत्र कमी जास्त आढळलं कदाचित 2-4 गुंठे कमी जास्त राहू शकतं, कदाचित ठिबक मिळत नाही, बियाणं मिळत नाही, शेतकऱ्यांनी केलं असेल. पण त्या 11,300 शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त आहे, त्याचा अजून राज्याने प्रीमियमच भरला नाहीये. प्रीमियम भरला नाही तर कंपनीमध्ये आम्ही देऊ कसं शेतकऱ्याला पैसे. म्हणजे आतापर्यंत 390 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले.
आणि जवळजवळ 378 ते 380 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणं आहे, ते सरकार प्रीमियम देत नाही, त्यामुळे बाजूला राहतंय. त्यामुळे आपल्या माध्यमातून आम्हाला इशारा द्यायचा आहे की केवळ मंत्री म्हणून समाजामध्ये मिरू नका. तुम्ही हे जनतेने दिलेलं पद आहे, हे आपल्या बापाची जहागिरी नाहीये. त्याला न्याय द्यावा लागतो, उत्तरदायित्व आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि तात्काळ इकडे सर्वसामान्य मतदारांना भूलतापा द्यायच्या, दबावाचं राजकारण करायचं पेक्षा हक्काने त्याला न्याय द्या आणि मतं घ्या, पहिले मन जिंका. आणि म्हणून माझी आपल्याला सूचना आहे की ज्या 21,000 शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जाच्या त्या ठिकाणी सोसायटीच्या बाहेर जाऊन बँकेशी जोडण्याचं जे त्या ठिकाणी षडयंत्र होतंय, सहकार ज्या ठिकाणी थांबवला जातोय, गाव पातळीवरची कर्ज व्यवस्था बँकेत बोलवलं जातंय, त्यावर त्या ठिकाणी तात्काळ तोडगा काढला पाहिजे. आणि 2, पीक विम्याच्या संदर्भात 380 कोटी रुपयाच्या पासून प्रवृत्त ठेवणाऱ्या या सगळ्या धोरणांना तात्काळ त्या ठिकाणी पावलं टाकली पाहिजे, ही सूचना त्यांना आहे. आता तुम्ही मगाशी जसं सांगितलं गट सचिवांचा विषय, तर गट सचिवांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावर काल दिवसभर चर्चा झाली या विषयावर. आणि त्यांनी असं सांगितलं की जर आम्हाला पीक विमा देण्याची जर सुविधा देत नसेल बँक, तर मग आम्ही जे शेअर्स तुम्ही सांगितले ते शेअर आम्ही काढून देतो बँकेतून. आणि जर ते शेअर्स काढले तर ते कोट्यवधीच्या घरात ते म्हणजे बँकेची परिस्थिती खराब होण्यात होतो काय साहेब, हे अत्यंत वास्तव आपण सांगितलं आहे. 21,000 शेतकऱ्यांच्या 291 संस्थेच्या माध्यमातून बँकेकडे कोट्यवधी रुपयाचा भाग भांडवल ज्याला म्हणतो आपण ते जमा आहे. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याचे पैसे तुमच्याकडे जमा आहे आणि त्या शेतकऱ्याच्या सोसायटीला तुम्ही सांगता अनिष्ट तफावत मध्ये आहे म्हणून तुम्ही बंद करा. अरे बाबा, रुपया जर त्या ठिकाणी बँकेला अनिष्ट तफावत दिसते, तो पण रुपया बुडवला नाहीये कोणी, शेतकऱ्यांनी पण किंवा सोसायटीने पण किंवा सचिवांनी पण. लक्षामध्ये, सचिवाला चोर म्हणता येते, हे शेतकऱ्यावर आरोप घेता येते की तफावत मध्ये आणल्या बुडवल्या, तसं नाहीये. बँकिंगच्या अकाउंट सिस्टीमचा फॉल्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला परत रिपीट करतो की सोसायटी स्तरावर कर्ज आणि व्याज घेतलं जात आहे, मात्र बँक फक्त व्याजात जमा करते. बँकेच्या अकाउंटिंग सिस्टीममुळे ही तफावत झालेली आहे. ठीक आहे, रुपयाची तफावत आहे, 50 पैसे भांडवल जमा करा, 50 पैसे सॉफ्ट लोन द्या आणि सोसायटीला पुन्हा जिवंत करा. शेतकरी पण टिकेल, सचिव पण टिकेल. म्हणजे मला आठवतं देवेंद्र फडणवीसांचे मोठे मोठे भाषण आहे की शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करायचं असेल तर कर्जाच्या कक्षेमध्ये आणा आणि त्याला बँकेशी जोडा आणि त्याला जगण्याचा प्रयत्न करा. मात्र देवेंद्र फडणवीसांचे दूत इथे म्हणणारे मात्र बँकेपासून तोडायचं काम करतायत, हे पण सत्य कळालं पाहिजे. त्यामुळे मी जे बोललो मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस बोलायला लागले का, अरे बाबा मी काय बोललो, चांडाळ चौकडी. आता परत तेच बोलतो की तुम्ही एवढं तुमचं वजन आहे ना, तर घ्या ना धोरणं चांगले मग, आणि तुम्हाला त्या संदर्भामध्ये पावलं टाका. तुम्ही जर योग्य पावलं टाकलं असते तर आम्हाला भूमिका घ्यायची वेळ आली नसती. आणि शिवसेनेला राजकारण करायचं नाहीये. शिवसेना थर्ड आहे, तिसरा डोळा, एक सजग विरोधी पक्ष आहे नात्यानं. आता मात्र प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल आणि प्रामाणिकपणे ज्या शेतकऱ्यांचे किंवा समाजातल्या वंचित किंवा जिथे अन्याय अत्याचार होईल त्याच्यावर आवाज उठवेल. आणि त्याच्यातलं हे पहिलं पाऊल की जिल्हा बँकेच्या 21,000 शेतकरी 291 संस्था याला त्या ठिकाणी बळकटीकरणाचे पावलं टाकून प्रवाहात आणलं पाहिजे. आणि 2 की जे आमचे त्या ठिकाणी शेतकरी 10,619 ज्यांचं सचिवांनी नाकारले, डायरेक्ट प्रीमियम जवळ करून त्यांना आता प्रवाह बाहेर टाकलंय, त्यांना प्रवाहात आणून त्यांचा प्रीमियम परत द्या शेतकऱ्यांच्या कंपनीला. टाळवरचं लोणी खाऊ नका, उलट राज्याचा हप्ता द्या आणि त्यांना पुढच्या योजनेचा त्यांना प्रीमियमचा लाभ द्या. आणि 2 की ज्या 11,300 शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण नाकारतायत, त्यांच्या ऍक्च्युअल क्षेत्राप्रमाणे त्यांचा राज्याने प्रीमियम तात्काळ भरा. म्हणजे इकडे तुम्हाला दलाल्या करायला पैसे आहेत, इकडे लोकांना आमिष दाखवायला पैसे आहेत आणि तिकडे शेतकऱ्यांचे प्रीमियम भरायला पैसे का बरं नाही मग. आणि म्हणून शेतकऱ्यांना पण माझी विनंती की आता शेतकरी राजा तू जागा हो आणि या क्रांतीचा तू धागा हो. कारण की आपल्याला शेतकऱ्यांचे खरे पुत्र कोण, शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे कोण पावलं टाकतं. जर ही पावलं तात्काळ त्यांनी प्रीमियम भरला, चांगलं त्या ठिकाणी तात्काळ विकासाच्या बळकटीकरणाचे पावलं टाकले तर त्याचं स्वागत शिवसेना करेल. केवळ राजकारण करणार नाही आम्ही, ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित करतो.